दर्शवेळा अमावस्या आणि भोगी लवकरच येत आहे आणि या हंगामामध्ये मिळत असणाऱ्या सर्व प्रकारच्या सीझनल भाज्या मिक्स करून मी इथे एक रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्याला बऱ्याच ठिकाणी भज्जी असेही म्हणतात आणि भोगीची भाजी असेही म्हणतात। तर चला तर मग आपण ही रेसिपी पाहूया। अशा बऱ्याच प्रकारच्या पौष्टिक भाज्या म्हणजेच तुम्ही पाहू शकता येथे मी या सर्व भाज्या यूज केल्या आहेत। तर आपण रेसिपीमध्ये पाहणार आहोत की या कोणकोणत्या भाज्या आपण मिक्स करून कशा प्रकारे बनवली आहे। तर इथे मी आधी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत जे मी पाण्यामध्ये एक अर्धा तास किंवा 15 मिनिट मी भिजवून घेतलेले आहेत। मी इथे चिंच घेतलेली आहे। चिंचेमध्ये गरम पाणी किंवा साधे पाणी टाकून त्यालाही मी 15 ते 20 मिनिट भिजवून घेतलेले आहे। तर मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून व्हेजिटेबल कुकिंग ऑइल टाकत आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचे तेल वापरू शकता। यात मी 1 टीस्पून मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडली की 1 टीस्पून मी जिरे टाकलेले आहेत। 1 टीस्पून तीळ टाकलेले आहेत। तीळ ऑप्शनल आहेत, पण भोगीच्या भाजीमध्ये सहसा तीळ यूज करतात। आता इथे तडका बसलेला आहे व्यवस्थित। आता त्यामध्ये मी जो कांद्याची पातचा जो कांदा असतो तो मी बारीक चिरून इथे टाकलेला आहे। तुम्ही साधा कांदा यूज करू शकता। तर यामध्ये मी हरभरे टाकले आहेत। या हंगामामध्ये हरभरे खूप मिळतात आणि ही मी वाटाणा घेतलेला आहे फ्रेश। मी गाजर आहे तो मी चिरून घेतलेला आहे बारीक आणि वालपापडीचे बिया मी टाकलेले आहेत आणि जे आपण भिजवलेले शेंगदाणे आहेत ते टाकलेले आहेत। तर हे सगळे जे दाणे किंवा बीन्सचे जे प्रकार आहेत ते मी सर्व आधी टाकून एक 5 मिनिट झाकून त्याला वाफ काढून घेतलेली आहे, म्हणजे या भाज्या लवकर शिजतील जर आधी टाकल्या तर इथे मी 5 ते 10 मिनिट या भाज्या शिजून घेतल्या आहेत। यामध्ये मी 1 बाउल कांद्याची पात टाकलेली आहे, पावटा चिरून टाकला आहे, चवळीच्या शेंगांना कट करून टाकलेला आहे, मेथी देखील चिरून बारीक टाकू शकता। त्यामध्ये मी चिरलेला आणि साल काढलेला बटाटा थोडासा चिरून टाकलेला आहे। थोडासा एक ते 2 वांगे मी बारीक चिरून टाकलेले आहेत। जास्त बारीक करायचं नाही आहे, थोडे मोठे मोठेच ठेवायचे आहेत। आता याला बारीक गॅसवरती आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे। यात ऑलमोस्ट 75% या भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। 1 टीस्पून मी येथे हळद टाकलेली आहे। लाल तिखट टाकलेलं आहे 2 टेबलस्पून। तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। यात मी थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला, हे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर कांदा लसूण मसाला असेल तर टाकू शकता, नसेल तर फक्त गरम मसाला किंवा किचन किंग मसाला टाकला तरी चालेल। आता याला 2 ते 3 मिनिट आपण स्लो गॅसवरती आपल्याला वाफून घ्यायचं आहे। तिथे मी एक अर्धा कप बेसन घेतला आहे, त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेणार आहे, जोपर्यंत त्याच्या पूर्ण गुठळ्या निघून ते असं व्यवस्थित बनत नाही। जसं आपण बेसन बनवताना वापरतो तशाच प्रकारची कन्सिस्टन्सी आहे याची। तर आपण जी चिंच भिजत घातलेली होती पाण्यामध्ये ती आपण आता व्यवस्थित त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। तर 5 मिनिटांनंतर परत एकदा हलवून घ्यायचं आपल्याला। छान भाजी अशी ऑलमोस्ट जवळपास सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत। त्यामध्ये मी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे बारीक। आता ते जे आपण बेसनचं बॅटर बनवलं होतं ते आपण टाकून घेऊया। चिंचेचा जो कोळ बनवला होता तो आपण गाळणीने गाळून घेऊया। आता व्यवस्थित हलवून घेऊया। त्याला छान शिजवून द्यायचं आहे। थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे यामध्ये। पाणी टाकून आता हे सर्व व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। 5 मिनिट झाकण लावून आपल्याला बारीक फ्लेमवरती याला वाफ काढून घ्यायची अजून। तुम्ही पाहू शकता आता भाजी छान अशी शिजलेली आहे। थोडंसं हलवून घेऊया सर्व भाज्या। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजूनही काही भाज्या ॲड करू शकता। माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या त्या मी सर्व करून भोगीची स्पेशल अशी भाजी तयार केलेली आहे। ही वेळ अमावस्येला सुद्धा
मराठवाडा भागामध्ये बनवली जाते आणि याला भज्जी असं देखील म्हणतात आणि भोगीची भाजी असं देखील म्हणतात. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी छान झाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.